उपवास वगैरे काही नाही, परंतु नाश्त्याला खिचडी आम्ही कधीतरी करतो. उपवास असला तरच लोक खिचडी करतात, परंतु आमच्या घरी उलट आम्ही नाश्त्याला खिचडी आधीमध्ये बनवतो. पूर्वी मला काय जास्त आवडत नव्हती, परंतु सगळ्यांच्यासोबत परत वेगळं बनवा, परत काय तर करा आणि मग जास्त थोडीशी लागली तर खायची, तर नाही. चहा गुळाचा चहा, कारण साखरेचा चहा प्यायचा आणि व्यायाम करून का ठेवू नये. फुलपात्रातून चहा गुळाचा असल्यामुळं काय एवढं काय त्याचं मापदंड नसतं. या तर मग खिचडी खायला, गरम गरम खिचडी आणि गुळाचा चहा. तर व्यायाम झाला की 2 फळं खायची आणि त्यानंतर गुळाचा चहा घ्यायचा. कपातून मला चहा मी फारसा पित नाही, असं फुलपात्र प्यायची सवय आहे. फुलपात्रातून. तर काल वेळच नाही मिळाला मला व्हिडिओ बनवायला, मग एक शॉर्ट टाकला तयार करून पटकन. म्हटलं आपली नियमित हजेरी चुकवायला नको. तर 3-4 ठिकाणी कार्यक्रम. परवा पण असंच झालं, एकदम बिझी शेड्यूल. आता आपण कसं कुठं गेलो तर व्हिडिओ आपण स्वतः असलं तर करू शकतो, परंतु काही लोकांना ते आवडत नाही. ते म्हणतात हे काय करायला नाही, कुठला व्हिडिओ बनवून कसलं काय करताय, हे बरोबर नाही, आम्हाला नको तुमच्या व्हिडिओमध्ये घेऊ, असा विषय. तर त्यामुळं म्हटलं जाऊ दे, आज तरी व्हिडिओ बनवू. तर मग आज आता विषय तसे भरपूर होते. तर काल माझा दिवस काय वाया गेला नाही बरं का, खूप छान गेला. कारण मी असं जिथं 2 ठिकाणी गेले त्याच्यावरती भरपूर आध्यात्मिक चर्चा झाल्या. आणि दुसरं म्हणजे माझ्या आवडीचा विषय तो म्हणजे ध्यानधारणेचा, त्याच्यावर पण खूप चर्चा झाली. मला पण नवीन खूप काही शिकायला मिळालं. तसंच एका आजीकडे गेले होते. पूर्वी ते त्यांच्याकडे खूप असायची, कारण पूर्वी आम्ही दुसऱ्या ठिकाणी राहत होतो, जिथं आता आम्ही नवीन घर बांधले. तो एक व्हिडिओ टाकला आहे बघा. तर त्या ज्ञानेश्वरी वाचत होत्या. तर मला त्या म्हणाल्या, या इकडं तुम्हाला जरा ह्याच्यातल्या 4 ओव्या वाचा. मराठीत पण त्याचा भावार्थ दिला. तर त्यांनी मला वाचायला लावलं. पूर्वी मी त्यांच्यासोबत भजन वगैरे म्हणायचे. मला आवडतं भजन, कीर्तन, आध्यात्मिक काही गोष्टी किंवा धार्मिक ग्रंथाचं वाचन करायला. मला काय असं हे नाही की बाबा मी हेच वाचायला पाहिजे, जे मिळेल ते वाचायचं. त्याच्यातलं चांगलं आहे ते आपण घ्यायचं. म्हणजे चांगल्या गोष्टी, कुठलाही धर्म असला तरी पण तिथं चांगल्या गोष्टी या सांगितलेल्याच असतात. म्हणून काय मी ते सोडत नाही. कुठलाही धर्म असला तरी मी त्याचं ग्रंथ वाचते. असं तसं म्हणून काय आपण धर्मांध व्हायचं नाही. हात खूप हालतोय, तर स्टँड लावायला जागा नाही, जराशी तो काम काढले. तर खूप छान त्या बोलल्या. आणि आता वय झाले आणि आता देवाने न्यावं असं त्या म्हणत होत्या. आणि त्यांना मी एक हे भेट दिलेलं पखवाज. तर त्यांनी जपून ठेवले, बांधून ठेवले. मी म्हटलं म्हणजे भजन म्हणायचं ना आम्ही पूर्वी. म्हणजे तिकडं पूर्वी ज्या घरात आम्ही राहायचो तिथं दुसऱ्या गावात, आता हे आम्ही राहतो ते आमच्या गावात. तर तिथं मी एक पखवाज दिला होता. तर त्याने खूप व्यवस्थित बांधून ठेवला आहे. आणि त्या म्हणाल्या मेलं गेलं तर कोण नाही कोण आपल्या ग्रुपमधलं सांगणारच की मावशीने हा पखवाज मॅडमच्या नावचा आहे, तो जपून ठेवला आहे म्हणून. म्हणजे आपण कसं राहतो, कसं लोकांना समोरचं हँडल करतो, ह्याच्यावरती खूप गोष्टी डिपेंड आहेत. आणि ध्यानधारणा सतत करणे, 24 तास पण आपण ध्यान करू शकतो. तर तुम्ही म्हणाल 24 तास ध्यान कसं करायचं? आपल्या वर्तनावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे 24 तास ध्यान करणे. आपण काय करतोय, चुकीचं करतोय का बरोबर करतोय,
ह्याचे कर्मा काय आपल्याला परत येऊन रिटर्न्स येऊन काय रिटर्न्स भरायला लागतील का, टॅक्स वगैरे भरायला लागेल काही हे चुकीचे कर्म केलेले, याचा विचार म्हणजे 24 तास ध्यान. 24 तासाचं ध्यान करू शकतो आपण. झोपताना कुठला विचार करून झोपायचा, सकाळी उठल्यावर कुठला विचार घेऊन उठायचं, दिवसाला सुरुवात करायची. तर खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून. त्यांना नमस्कार केला, त्यांनी पण मला नमस्कार केला. एकटंच त्यांचे मिस्टर आणि त्या असे दोघंच राहतात, त्यांची मुलं इथे नसतात, पण छान राहतात, एन्जॉय करतात. तर म्हटलं एन्जॉय म्हणजे काय हिंडायला फिरायला जाणं असं नाही, वाचून आध्यात्मिक ग्रंथाचं कधीतरी महिन्यातून एकदा तरी भजन ठेवणं, अशा गोष्टी. आपल्याला काय आवडतं हे आपल्यासाठी महत्त्वाचं. इतरांच्या बुद्धीनं इतरांच्या सांगण्यानं वागणं तो आनंद वेगळा असतो, त्याच्यात आपल्याला परकेपणाची जाणीव असते. म्हणजे हे मला आवडत नाही आणि ही गोष्ट मी करते तर त्याच्यात आनंद नसतो, त्याच्यात गती पण नसते, फार स्लो गतीनं आपण ती कामं करतो. आपल्याला आवडत असेल त्या गोष्टी आपण कराव्यात आणि जे आवडतं त्याच्यात आवड निर्माण करून घेतली तर त्याला एक क्वालिटी पण येते. क्वांटिटी वेगळी आणि क्वालिटी वेगळी. तर म्हटलं आज सकाळीच व्हिडिओ बनवायचा. आपले जे काही XYZ काय विचार असतील ते एकदा आपल्या यूट्यूबवर मांडले की दिवसभर मोकळे. आता पुढं इलेक्शन ड्युटी असल्यामुळं शेड्यूल बिझी आहे, ट्रेनिंग वगैरे आहेत इलेक्शनची, शाळेचा निकाल आहे, बाकीच्या प्रशासनाच्या गोष्टी आहेत. तर त्याच्यापूर्वी ठरवले आज 10-12 व्हिडिओ बनवून ठेवायचे चांगल्या चांगल्या विषयांवरती. आउटसाईडचे पण बनवायचे आणि असे बसून पण बनवायचे आणि जे काय असतील ते नंतर एडिट केले तरी पण चालतील, परंतु नॉनस्टॉप व्हिडिओ करत राहायचं. खूप छान खिचडी झाली, या खायला. आणि असं कोण चहा पितं का माझ्यासारखं, म्हणजे फुलपत्रातून मला ते कपातून चहा पिला की पिल्यासारखं वाटतं. म्हणून मग आता बोलत बोलत खिचडी खाल्ली. खिचडीनं पित्त होतं असं म्हणतात, परंतु आपला व्यायाम योगासनं वगैरे झाली की केळासारखं एखादं फळ वगैरे खायचं, 10 मिनटं थांबायचं आणि नंतर काय असेल ते खायचं. फळ खाल्लं की नंतर तुम्हाला पित्ताचा त्रास होत नाही. आपण न किंवा त्याच्यापूर्वी पाणी पिणं या गोष्टी केल्या की मला तर काय ॲसिडिटीचा वगैरे त्रास नाही. ॲसिडिटी असल्यामुळे माझं डोकं वगैरे कधीच दुखत नाही. तर या मग खिचडी खायला. आणि काल व्हिडिओ टाकला नाही त्यामुळं बरेच जण व्हिडिओची वाट बघतात, त्यांना पण मला रिप्लाय द्यायचा असतो, मला पण त्यांना रिप्लाय द्यायचा असतो. तर ठीक आहे, सगळ्यांना हॅव अ गुड डे. थँक्यू.